आलेल्या पाहुण्यांना विनंती की आपण या ठिकाणी मंडपामध्ये आसनस्थ व्हायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। मेगा ग्रीन EV मोटर्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड इलेक्ट्रिक स्कूटी शोरूमचा या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी होत आहे। मंचर शहरामध्ये प्रदूषणमुक्त आणि बॅटरीवर चालणाऱ्या ई-बाईक्स या ठिकाणी आपण त्याचा शुभारंभ सुरू करत आहोत। या शुभारंभाचे सन्माननीय पाहुणे की ज्यांच्या शुभ हस्ते हा समारंभ संपन्न होणार आहे, सन्माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील अध्यक्ष महाडा गृहनिर्माण समिती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आपणा सर्वांचं दैवत आणि तालुक्याचा खऱ्या अर्थानं ज्यांनी हरित क्रांती केली, तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे, आपल्या 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड या प्रकारचं व्रत घेऊन आपणा सर्वांची अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेवा केली। ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील, माजी सहकार मंत्री, माजी गृहमंत्री, त्याचप्रमाणे माजी विद्युत मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे आणि हा समारंभ संपन्न होत आहे। आलेल्या पाहुण्यांना विनंती की आपण कृपा करून या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। समोर ज्या खुर्च्या आहेत, थोडासा पावसामुळे कार्यक्रमामध्ये व्यत्यय होत आहे, तरी परंतु आपण त्या ठिकाणी बसण्याची आपणा सर्वांना विनंती आहे। आणि या सोनेरी क्षणांचं छायाचित्रण करण्यासाठी सन्माननीय मोरे साहेब आपल्याला आपले मनापासूनचं स्वागत। सन्माननीय वैभवजी पोखरकर, तालुका असू द्या किंवा जिल्हा असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय ही दिवाळी आपल्या सर्वांना अतिशय आनंदमय आणि सुखमय जावो, तेजोमय जावो। दिवाळी म्हणजे हा दिव्यांचा सण आहे, त्यासाठी आपण सर्वजण अतिशय आनंदाने दिवाळी साजरी करत आहोत। आपल्या पै पाहुण्यांना आपल्या फराळासाठी बोलवत असतो आणि हा दिवाळीच्या सणामध्ये सर्वांना होण्यासाठी आपण अतिशय महत्त्वाची कामगिरी करत आहोत। आणि याच्यामध्येच आगळं आणि वेगळं स्वरूप म्हणजे मंचर शहरामध्ये प्रथमच ई-बाईक्स म्हणजे प्रदूषणमुक्त स्कूटीचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। त्यासाठी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते, राज्याचे नेते, माजी सहकार मंत्री, माजी गृहमंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांचं 5च मिनिटांमध्ये या ठिकाणी शुभागमन होत आहे। त्यांचंही मनापासूनचं स्वागत। या ई-स्कूटरचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे, या तालुक्याचे भाग्यविधाते आपणा सर्वांचं दैवत, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांच्या शुभ हस्ते या ई-स्कूटर ई-बाईकचं या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या समेत सन्माननीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अध्यक्ष महाडा गृहनिर्माण समिती या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी ई-बाईक्स स्कूटी याचा शुभारंभ संपन्न होत आहे। आलेल्या सर्व पाहुण्यांना की आपण सर्वांनी मंडपामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। उद्घाटन झाल्यानंतर सर्व मान्यवर या ठिकाणी आसनस्थ होणार आहे। आपण सर्वांनी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे। या शुभारंभ प्रसंगाच्या निमित्ताने भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक दादा शेठ पोखरकर आपणात आपलंही मनापासूनचं स्वागत। आलेल्या सर्व मान्यवरांना की आपण कृपा करून या ठिकाणी मंडपामध्ये आसनस्थ व्हायचं आहे। आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे। त्यांच्या समेत माजी कार्यसम्राट खासदार सन्माननीय शिवाजीराव दादा आढळराव आपलं या ठिकाणी आगमन होत आहे। दोन्ही मान्यवरांचं वळसे पाटील आणि काळे पाटील या परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे मेगा ग्रीन मोटर्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड इलेक्ट्रिक स्कूटी यांच्या वतीने आपलं दोघांचंही मनापासूनचं स्वागत। सन्माननीय दिलीपरावजी मेदगे आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे। त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक दादा शेठ पोखरकर आपणास विनंती आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। माननीय दिलीपरावजी मेदगे साहेब, त्याचप्रमाणे सुरेशरावजी भोर, रमेशरावजी येवले आपणा सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पराग उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सन्माननीय देवेंद्र शेठ शाह यांचं आगमन होणार आहे। त्यांचंही मनापासूनचं स्वागत।
सन्माननीय सतीशरावजी रोडे, आपण यात आपले मनापासून स्वागत। आज मंचर शहरामध्ये प्रथमच एक आगळा आणि वेगळा उपक्रम या ठिकाणी डी के वळसे पाटील यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे। दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे आणि इतर पाहुण्यांना विनंती की आपण व्यासपीठाच्या समोर बसून घ्यायचं आहे। आजच्या समारंभाचे ज्यांच्या शुभ हस्ते हा समारंभ संपन्न होणार आहे, महंत योगी श्री कृष्णनाथजी, अध्यक्ष बाबा केदारनाथजी ट्रस्ट, आपलंही मनापासून स्वागत। आजचा हा आगळा आणि वेगळा समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती मंचर शहरामध्ये प्रथमच प्रदूषणमुक्त अशा ई स्कूटरचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। ई स्कूटर म्हणजे आपल्याला 500 किलोमीटर 100 रुपयामध्ये, म्हणजे फक्त 20 पैशामध्ये 1 किलोमीटर अशा प्रकारचा प्रवास आपण अतिशय चांगल्या प्रकारे करू शकणार आहोत। आपण जर विचार केला तर ई बाईकचा किंवा ईचा स्कूटरचा सर्वात जास्त जर शुभारंभ कुठे असेल तर तो नॉर्वे देशामध्ये आपण पाहतो। 90% लोक नॉर्वे देशामध्ये या ठिकाणी ई बाईकचा वापर करत आहेत। आणि हा आगळा आणि वेगळा उपक्रम डी के वळसे पाटील, गाडगी काळे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे। या समारंभासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो। आणि समारंभाचं प्रास्ताविक करण्यासाठी माननीय संजयजी थोरात साहेब, आपणही व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। या समारंभाचं प्रास्ताविक करण्यासाठी गेली 40 वर्ष सकाळ वृत्तसमूहामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे, पर्यावरण, आरोग्य आणि इतर सर्व गोष्टींवरती प्रकाश टाकणारे, समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा परामर्श घेणारे आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारे प्रकाश टाकून काम करणारे डी के वळसे पाटील या ठिकाणी या समारंभाचं प्रास्ताविक करतील। त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करायचं आहे। मंचर शहरामध्ये ई बाईक प्रदूषणमुक्त आणि हरित क्रांती अशा पर्वाचा शुभारंभ राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, गोरक्षनाथ टेकडीचे महंत, ज्यांच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फार पाठबळ मिळालं, ते आदरणीय महंत कृष्णनाथजी महाराज, म्हाडाचे अध्यक्ष आणि जे व्यवसाय उभे करतात त्यांचे खरे गुरुवर्य, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख, आमचे मित्र सुरेशराव भोर, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान असलेले उद्योजक रमेशराव येवले, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक आमचे आदरणीय मित्र दिलीप मेदगे साहेब, ज्यांनी पहिल्या गाड्या खरेदी केल्या ते 2 मान्यवर आहेत। त्यामध्ये एक आहेत भीमाशंकर कारखान्याचे संचालक आदरणीय दादाभाऊजी पोखरकर आणि भाजपचे नेते आणि सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मोठं योगदान असलेले ह्या गावचे सुपुत्र संजयराव थोरात। उपस्थितामध्ये अनेक मान्यवर आहेत, अशोकराव शिंदे आहेत, प्रशांतराव आहेत, ज्येष्ठ नेते गणपतराव आहेत, अविनाशजी आहे, अवसरी खुर्द आहे, माजी सरपंच आणि ग्राहक म्हणून असलेले रामदासजी भोर, आणि प्रत्येकाचं नाव घ्यावं असे सगळेच या क्षेत्रातील दिग्गज मान्यवर आहेत। विशेषतः चाकणवरून आलेले आमचे सकाळचे बातमीदार हरिदास कड आणि रोडे पाटील, आपण प्रत्येकाचं नाव घ्यावं एवढे सगळे तोलामोलाचे मान्यवर आहेत। विशेषतः अजित पानसरे आणि सर्व आमचे नातेवाईक, निरगुड सरळ आलेले सर्व ग्रामस्थ, रमेशराव, सर्वांचं मी प्रथम सहर्ष स्वागत करतो। पावसाचं वातावरण असल्यामुळं आपल्याला लवकरात लवकर कार्यक्रम संपवायचा आहे अशा सूचना आलेल्या आहेत, त्यामुळे मी अधिक बोलत नाही। पण दादा बदलत्या काळानुसार
व्यवसायाचं स्वरूप बदललं पाहिजे अशी धारणा असल्यामुळं आपण बदलत चाललो आहे. 1990 साली साहेब बिस्लरी बाटली बाजारात आली आणि त्यावेळेस जर पाणी कोणी पित असेल तर म्हणायचं फार मोठ्या घरचं लेकरू आहे. आणि बालेराव साहेब त्यावेळेस एक वर्कशॉप होतं नाशिकला आणि त्यावेळेस वादिवाद स्पर्धा होती आणि मी आवटे कॉलेजला शिक्षण घेत होतो. त्यावेळेस मला तिथं बोलवलं होतं. प्राचार्य पानवळांनी तयारी करून घेतली होती. पण त्यावेळेस एकूण 8 पैकी 7 जण म्हटले पाणी विकत घेणारं काय आपण युरोप नाही, हे चालणार नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं येत्या 8-10 वर्षात सर्वांना पाणी विकत घ्यावं लागेल. आज मला सांगा रमेशराव, कुठलं कुटुंब पाणी विकत घेत नाही? ते बाकीत खरं झालं. नंतर असंच प्रदूषणावर चर्चा होती. त्या एका वर्कशॉपमध्ये मी यशोदामार्फत होतो. त्यावेळेस मी म्हटलं सर्वांना हवा विकत घ्यावं लागेल. लोक हसले. अरे म्हणले यांच्या डोक्यावर परिणाम झाला, हवा कुठं विकत घ्यावं लागते का? आज मला सांगा, प्रत्येकाच्या घरात फॅन आहे, प्रत्येकजण गाडीत बसल्यावर AC चालू करतो, आपण विकतच हवा घेतो. त्यापेक्षा आत्ताची जी आकडेवारी आलेली आहे दिल्लीची 3-4 दिवसापूर्वीची, ती इतकी भयानक आहे का त्या ठिकाणी श्वसनाचे त्रास झालेले अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. आणि हे प्रदूषण टाळायचं असेल आणि त्याच्यामध्ये अनेक घटकापैकी एक इंधन हे एक फार मोठं भयानक स्वरूप आहे. आणि ते टाळण्यासाठी आपण व्हेकलचा प्रचार आणि प्रसार करतो आहे. जसं पूर्वी STD बूथ मिळायचं म्हणलं तर दादा आणि साहेबांक लोक मागं लागायची. मोबाईल आला, मोबाईलने फार मोठी क्रांती केली. या देवेंद्रभाई शाह पराग मिल्क जे फूड आहे डॉक्टर साहेब, त्याचे सर्वस्व आलेले आहेत, त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. आता देवेंद्रभाई आले आणि एक किस्सा आठवला. 2000 मोबाईलचा जन्म झाला. 2002च्या दरम्यान मोबाईलचा जन्म झाला. साहेब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते. साहेबांची ॲम्बेसेडर गाडी होती. साहेब दादा देवेंद्रभाई असायचे, कधी कधी मलाही गाडीत घ्यायचे. मी विचारायचा बातमी गेली का नाही, देवेंद्र शेठ मोबाईल द्यायचे. मला म्हणायचं लवकर उरक, 1 मिनिटाला 25 रुपये आउट गोईंग आहे, इनकमिंग आहे 20 रुपये आहे. आणि देवेंद्र शेठला त्या काळामध्ये माझ्या माहितीला 40 ते 50 हजाराचं बिल आलं त्या काळात. म्हणजे आजच्या दृष्टीने लाखाच्या प्रमाणात असेल. आणि त्यावेळेस असंच एका वर्कशॉप होतं, मोबाईलचं काय होणार. तर एकाने तर साहेब अशी कविता म्हटलं, घरात नाही मीठ नाही, घरात नाही पीठ, पैसे घ्यायला नाही मीठ, तुमचं कोण हे मागडं खेळणं घेणार आहे, अजिबात मोबाईल चालणार नाही. त्यावेळेस आपण म्हटलं होतं मोबाईल हातगाडीवर विकले जाईल फेरीवाले. तसं मी सांगतो, आत्ता जी आकडेवारी आहे नार्वे देश, साहेब रात्री मी तुम्हाला आठवलं, नार्वे देशामध्ये 2024ची आकडेवारी आहे. एका वर्षामध्ये जेवढ्या गाड्या विकल्या त्यात 90% गाड्या ई-बाईक आहेत, 10% डिझेल पेट्रोलच्या आहेत. आणि ती झाली अवस्था फार भयानक आहे. आणि यापुढं सुद्धा मी सांगतो, यापुढे येत्या 7 ते 8 वर्षामध्ये असं एकही घर नाही का त्या ठिकाणी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर इलेक्ट्रिक गाडी येणार नाही. तेवढे क्रांती होणार आहे. तेवढे ज्यांना ज्यांना व्यवसाय टाकायचे त्यांनी इलेक्ट्रिकशी हे करा. साहेब तुम्हाला विनंती, आता याचा मनुष्यबळाचा फार प्रचंड तुटवडा आहे. दादानी साहेब प्रशासनातली एक उच्चपदस्थ प्रशासक म्हणून पाहता, माझी विनंती आहे, यासाठी अजिबात मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध नाही. आणि त्यासाठी आपण महाराष्ट्राला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ई-बाईक 2 व्हीलर 4 व्हीलरचं 5000 स्क्वेअर फूटचं दादा आपण रामा ॲटोला सेंटर उभं केलेलं आहे. त्या सेंटरला जर नियोजन मंडळाचं तुम्ही आत्ता मान्यता दिली तर पहिली बॅच 120ची आपण काढू शकतो. आणि 120च्या 120 विद्यार्थ्यांना कंपन्या नुसत्या पायघड्या घालून आहेत, आम्हाला मुलं द्या. आणि एखाद्या जशा IT कंपन्या आहेत तसे पॅकेज घेऊन उभे आहेत. तर देवेंद्रभाई आपणही लक्ष घ्याला. आणि त्या प्रशिक्षण केंद्राला मान्यता मिळाली, त्याला 5 स्टार मानांकनही मिळालं. त्याचा व्हिडिओ साहेबांना दाखवला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. तर माझी विनंती आहे का नियोजन मंडळात तो प्रस्ताव पडून आहे, आपण दादांनी लक्ष घातलं तेही मार्गी लागेल. बोलण्यासारखं फार आहे, विशेषतः गार्गी आणि जे संतोष धनश्री, या संतोष धनश्री हे याचे मालक आहेत, याचा आवर्जून उल्लेख करतो. म्हणजे जी हिंदुस्तान कंपनी आहे त्याचे मालक आणि हे नातेवाईक आहेत आणि त्यांनी हे केलेलं आहे. आणि येत्या जानेवारी महिन्यामध्ये फक्त MG मोटर्सचंच प्रोडक्शन येईल अशा पद्धतीने यांनी प्लॅन केलेला आहे. ते या ठिकाणी आले, त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. अधिक न बोलता मी संयोजकाला फोन करून आपण सर्वजण आला त्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत करतो. कोणाचा नजर चुकीने नाव राहिलं असेल, कुठला राहिला सांगा ना साहेब. काही बोलण्यासाठी भरपूर उदाहरणं आहेत आपल्याकडं, पण आता साहेब असल्यामुळं
आणि थोडा पाऊसही थांबला आहे, त्यामुळं काय बोलण्यासारखं भरपूर आहे. आधी बोलत नाही, मी सांगितलं नाही STD बूथ मिळायचा झाला तर साहेबांचं पत्र. एवढ्यापेक्षा गॅसचा एक विषय शेवटचा सांगतो. गॅस सिलेंडरला गणपतराव इंदुरे आहेत माझ्याबरोबर. त्यावेळेस गॅससुद्धा मिळत नव्हता साहेब. निवृत्तीचे शेरकर खासदार झाले दादा, आणि मला त्यांनी एक पत्र आणलं होतं दिल्लीहून, त्याशिवाय गॅस मिळत नव्हता. शिवाजीराव डोबडन गणपतराव होते. गणपतराव म्हटले अवा मला एखाद्या, ते म्हणले अरे काही खिरापत आहे का, दिल्लीहून पत्र आणायचे. मग गॅसची टंचाई किती होती सिलेंडरची त्या काळामध्ये, हा खरा घडलेला किस्सा आहे. म्हणजे बदलता काळ आहे. 90 साली पूर्वीचा तालुका आपण पाहिलं ना, आत्ता तालुक्याचा बदल पाहिलं तर निश्चितच आपल्याला हे वाटेल बदल झालेला आहे, रोजगार मिळतो आहे. पण अजून याच्यामुळे या क्रांती होणार आहे, आणि या क्रांतीचं साक्षीदार होण्याचं आम्हाला योगदान मिळालं. गार्गिनी आणि विशेषतः हे धनश्री सरांच्या मिसेस आहे मेघा म्हणून, त्यांच्या नावावर ही कंपनी आहे. दोघं मालक आहेत, आणि त्यांनी गेली 6 महिने त्याचा सर्वे केला, अभ्यास केला, आणि पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. त्यामुळं ते अनेक आता सकाळी त्याला आलं. आजची गुड न्यूज म्हणजे काल गाड्या उतरवल्या, आणि काल आज 30चं बुकिंग झालं आहे. ते रेकॉर्ड ब्रेक झालं. कंपनी जेव्हा कळवलं ते म्हणले महाराष्ट्रात नाही देशातलं 30चं आहे, आणि आजचं म्हणलं तर 20पर्यंत आकडा गेलेला आहे. का त्यांच्याकडं आलेत मॉडेल, पण त्याला कलर नाही किंवा दुसऱ्या त्या वेगळ्या ह्याच्यात उद्या परवा डिलिव्हरी येईल. तर 30चं रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे मागणी. कारण ही गाडी फार स्वस्त आहे. 40,000 काय मिळतं आहे मला सांगा, 40,000 रुपयात काय मिळतं आहे. आणि ती गाडी एकदा चार्जिंग केली मोबाईलसारखी का 70 जाती. पण यांनी सांगितलं 50 ते 60च सांगा, का कमी सांगून जास्त दिली ते बरं होईल. आणि त्याला वर्षभर बॅटरीची वॉरंटी गॅरंटी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे 45,000 आता डिस्काउंट दिलं आहे. आज कंपनीला विनंती करा अजून 30 तारखेपर्यंत वाढवा. त्यांचं बोलणं चाललं आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंतच तो डिस्काउंट आहे, 45चा 40ला. धनश्री सर आणि गार्गे तुम्ही जरा विनंती आमची सगळ्यांच्या वतीने का त्याची मुदत 30 तारखेपास वाढवा. 45ची गाडी 40ला, तर ते बरं होईल असं मला वाटतं. अधिक न बोलता अधिक सुरक्षित प्रवासासाठी बायसिकल मॉडेल म्हणून आहे, याला RTO पासिंगची गरज नाही असं आहे. आणि ग्रीन झोन खाली जो गडकरींचं, मेदगे साहेब नेहमी तुम्ही सांगता गडकरींचं एक स्वप्न आहे ग्रीन झोन, त्याच्या खाली हा प्रोजेक्ट रजिस्टर केलेला आहे. आणि त्यामुळे भविष्यामध्ये सर्वांना प्रदूषण मुक्त गाडीचा वापर आपण सर्वांना कराल असा पाडव्याच्या निमित्तानं संकल्प करूया. आपण आलात, विषय डॉक्टर बोनसाळी साहेब आहे, आपण आलात. आपलं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करून थांबतो. धन्यवाद. प्रदूषणमुक्त युगाचे आपण सर्वजण साक्षीदार होण्यासाठी आलात. आपलं परत एकदा मनापासूनचं स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. सर्वप्रथम आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते, माजी सहकार मंत्री, माजी गृहमंत्री, खऱ्या अर्थानं तालुक्याचा चेहरा मोहरता बदलण्याचं काम त्यांनी गेल्या 40 वर्षामध्ये केलं. आपलं संपूर्ण आयुष्य तालुक्यासाठी त्यांनी खर्च केलेलं आहे. त्यांचा सन्मान करणं यथोचित आहे. मी सन्माननीय संचालिका मेघा धनश्री व गार्गी वळसे पाटील, ज्ञानशक्ती विकास वाहिनी यांना विनंती करतो आपण साहेबांचा या ठिकाणी योग्य सन्मान करायचा आहे. मेघा धनश्री आपण पुढे यायचं आहे. मेघा धनश्री चला आपण पुढे या. या ई-स्कूटीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर फक्त 100 रुपयामध्ये 500 किलोमीटर, म्हणजे 20 पैशामध्ये 1 किलोमीटर, अशा प्रकारची एक वेगळी क्रांती मंचर शहरामध्ये आहे. त्याचा आपण सर्वजण साक्षीदार होण्यासाठी आपलं मनापासून स्वागत. आणि आदरणीय साहेबांचा सन्मान करण्यासाठी संचालिका मेघा धनश्री व गार्गी काळे पाटील यांना विनंती आहे की आपण सन्मान करायचा आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करूया. तदनंतर ज्यांच्या शुभ हस्ते हा समारंभ संपन्न झाला, महंत योगी कृष्णनाथजी महाराज यांचा सन्मान, उद्योजक, या प्रकल्पाचे मालक संतोषजी धनश्री व DK वळसे पाटील पत्रकार यांना विनंती की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर या विभागाचे माजी खासदार, कार्यसम्राट खासदार सन्माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी प्रणव खानविलकर आणि यशल खानविलकर यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे आणि दादांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला, प्रणव खानविलकर आणि यशल खानविलकर.
आपण जे बुके पाहतो आहात हे बुकेसुद्धा DK साहेबांनी स्वतः तयार केले आहेत. प्रदूषणमुक्त बुके असंही पण म्हणता येईल. याच्यामध्ये याची फुलं कधी सुकत नाहीत. त्याच्यानंतर पराग उद्योग समूहाचे सर्वेसर्वा खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावरती आपल्या मंचाचं नाव ज्यांनी दिलं ते सन्माननीय देवेंद्र शेठ शहा यांचा सन्मान विशालजी काळे आणि महानंद वळसे पाटील आपणास विनंती आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. चला विशाल काळे जावई DK साहेबांनी जावईत. यानंतर सन्माननीय दिलीपरावजी मेदगे यांचा सन्मान DK वळसे पाटील आपला सन्मान विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेशजी भोरसाहेब यांचाही सन्मान संचालक उद्योजक संतोषजी धनश्री आपणास विनंती आहे. चला चला घ्या. त्याचप्रमाणे उद्योजक रमेशराव येवले यांचाही सन्मान करण्यासाठी मी प्रणव खानविलकर आणि यशल खानविलकर यांना विनंती करतो की आपण सन्मान घ्यायचा आहे. बरोबर. त्याचप्रमाणे संचालक येवले साहेबांचा सन्मान झाला ना. संतोषजी वळसे पाटील आपणास विनंती आहे आपण येवले साहेबांचा सन्मान करायचा आहे. पहिली बाईक घेणारे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक दादाभाऊ शेठ पोखरकर यांचा या ठिकाणी विशाल काळे आपणास विनंती की आपण त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे जागर संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष सुरेशरावजी भोरसाहेब यांचाही सन्मान करण्यासाठी विशाल काळे आपणास विनंती आहे आपण भोरसाहेबांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय संजयजी थोरात साहेब जिल्हाध्यक्ष यांचा सन्मान घेता संतोषजी वळसे पाटील आपण थोरात साहेबांचा सन्मान करायचा आहे. पहिले कोण म्हणून घेतलं सांगितलं बोला. पहिली ई बाईक घेतले दादाभाऊ शेठ पोखरकर संचालक यांचा सन्मान संतोष वळसे पाटील दादाभाऊ शेठ पोखरकर यांचा सन्मान करा. त्याचप्रमाणे विजय धनश्री यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी जे ई बाईकचं या ठिकाणी पर्व सुरू केलं आहे त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी आमची विनंती आहे आपणास. चला विजयजी धनश्री. सन्माननीय सयाजीराव काळे साहेब यांचा सन्मान जागेवर जाऊन करायचा आहे. या शुभारंभ प्रसंगी सन्माननीय रमेशजी येवले साहेब उद्योजक आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्वांना विनंती आहे पुढे समारंभ असल्यामुळं थोडंसं आपण थोडक्यामध्ये आपल्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. पहिल्यांदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज पाडव्याच्या शुभप्रसंगी आमची सुनबाई म्हणजे गार्गी हिने हा जो काही नवीन उपक्रम चालू केला आहे यांच्या उपक्रमासाठी मी येवले परिवारातर्फे त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजच आपल्या इथे जांबूत या ठिकाणी एका वृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जीव गेला आहे. तरीसुद्धा साहेब आणि दादा ही आपल्या तालुक्यातली दुसरी घटना आहे. मागच्या हप्त्यामध्येच एका लहान मुलाचा जीव गेला होता. तरी आपण सर्वांनी चांगल्यातल्या चांगल्या प्रकारची काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आणि 25 लाख रुपयांनी कुणाचा जीव परत येत नाही तरी अशा कुठल्याही प्रकारची घटना होऊ नये त्यासाठी वन खात्याला वनमंत्र्यांना योग्य ते दिशानिर्देश देऊन आपण आपल्या तालुक्यातील सर्व जे काही आपली जनता आहे यांचा जीव हा प्रथम नागरिक म्हणून ही पूर्णपणे आपल्या येथील आमदारांची जबाबदारी आहे. तरी आपण ती जबाबदारी परिपूर्णपणे स्वीकारून त्या लोकांसाठी जेवढं काही जास्तीत जास्त करता येईल हे करावं अशी आशा बाळगतो. आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सन्माननीय सुरेशरावजी भोरसाहेब आपणास विनंती की आपण या उपक्रमासाठी थोडक्यामध्ये शुभेच्छा द्याव्यात. आणि त्यानंतर दिलीपरावजी मेदगे साहेब आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपल्या सगळ्यांचे
आवडते आणि लाडके मित्र दिलीपराव वळसे पाटील पत्रकार साहेब यांची लाडकी लेक, आमच्या सगळ्यांची लाडकी लेक गार्गी आणि धनश्री साहेब यांच्या संकल्पनेतून आज MG हेक्टर नाही MG मोटार्स म्हणजे अगदी त्याच तोडीची आपली कंपनी आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. मनसरमध्ये जी काळाची गरज होती ती काळाची गरज ओळखून त्यांनी हा जो प्रकल्प सुरू केला त्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, आमचे गुरुवर्य योगी श्री श्री कृष्णनाथजी महाराज, आमचे मित्र देवेंद्रभाई शहा, आमचे दुसरे मित्र दिलीपराव मेदगे साहेब, आमचे दुसरे मित्र रमेशजी येवले, संजूभाऊ थोरात, दादाभाऊ शेठ पोखरकर आणि उपस्थित सर्व वळसे पाटील परिवारावर प्रेम व्यक्त करून या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालात. मगाशी रमेशराव तुम्ही सांगितलं आणि दिलीपरावांनी देखील दादा अतिशय मनापासून मनोगत व्यक्त केलं आणि मागे काय त्यांनी ठेवलंच नाही सांगायचं. ज्या ज्या नवीन गोष्टी बाजारामध्ये येतात त्या पहिल्या कोणाकडे जर असेल तर DK साहेबांकडे असतात. करोनाचा काळ आपण बघितला, करोनाच्या काळामध्ये देखील अगदी लोकांना ज्या ज्या गोष्टीची गरज होती त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम दिलीपरावांनी केलं. आणि दिलीपरावांचं भाषण चालू असताना देवेंद्रभाई म्हटले आता तुम्ही कमी बोला, तुमचं मार्केटिंग आम्ही करणार आहे. आता देवेंद्रभाई तुम्हाला शब्द पाळावा लागेल. आपली गोवर्धन डेअरी आहे तिथं आपला एवढा मोठा सगळा कर्मचारी वर्ग आहे, त्यामुळे तुम्हाला तिथं मार्केटिंग करावं लागेल असं दिलीपरावांचं वकील म्हणून मी सांगतो या ठिकाणी. शरद बँक तुमची आहे आणि वळसे पाटील साहेब गालातल्या गालात हसले, म्हटले सगळं काम झालंच. त्यामुळं पुढच्या काळामध्ये दिलीपराव गार्गी तुला काही अडचण येईल असं आम्हाला काही वाटत नाही. तू दादांची पण खूप लाडकी आहे, आढळराव दादांची, साहेबांची खूप लाडकी आहे आणि इथं बसलेल्या सगळ्यांचीच लाडकी आहे. त्याच्यामुळं आता भविष्यात तुम्हाला कंपनी इथंच सुरू करावी लागेल आणि भविष्य काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम तुमच्या हातून घडेल असं मला या ठिकाणी वाटतं. येताना संतोष भाऊने मला हळूच कानात सांगितलं, संतोष काकांनी भाऊ 2च मिनटात बोला, तरी थोडासा वेळ मी जास्त घेतला. साहेब आपण तालुक्यातील रोजगार वाढवण्यासाठी नेहमीच मदत करत आहात, त्यामुळे भविष्य काळात आपल्या हातून देखील अजून चांगली पवित्र कामं व्हावीत अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो. पूर्वी तुम्ही एकटे होते, दादा आमच्याबरोबर होते, आता दादा आणि तुम्ही दोघंही एकत्र झालेत, देवेंद्र भाई तुमच्याबरोबर आहे. त्याच्यामुळं आता आमचं थोडंसं जरा अवघड कार्यक्रम आहे, पण आहे तुमच्या सावलीखाली जरा आम्हाला राहू द्या. आता संजू भाऊ भाऊ मागून हसतोय त्यामुळं सगळं आंबेगाव तालुका भविष्यामध्ये देखील अतिशय चांगल्या अर्थानं परिपूर्ण अशा होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. दिलीपराव देवेंद्रभाई, खरं आता दिलीपरावची आमची मैत्री गेली 42-43 वर्षाची. आमचा तुम्ही खरं सत्कार केला पाहिजे. एवढी वर्ष वळसे पाटलाची आणि भोरांची मैत्री टिकणं म्हणजे सोपं काम नाही. त्यामुळं अगदी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विनोदाचा भाग जरी आपण सोडला, दिलीपराव म्हणजे जीवाला जीव देणारा एक मित्र, ज्यांच्याबरोबर त्यांनी मैत्री केली अगदी प्रामाणिकपणे निभावण्याचं काम दिलीपराव आपण केलं. आणि दादा, दिलीपरावचं एक स्लोगन आहे, आमच्याशी वाकडं तर न देऊ लाकडं. त्यामुळे त्यांच्यावर कोणी त्यांच्या नादी लागत नाही असं एक हरवणारे व्यक्तिमत्व दिलीपरावांचं आहे. मी या प्रकल्पासाठी गार्गी दिदी, यशल, प्रणव सगळ्यांना, आमचे जावई बापू विशालराव, धनश्री साहेबांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि 2 ते 3 मिनटं झाल्यावर संतोष शेटे यांची माफी मागतो आणि 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. यानंतर दिलीपरावजी मेदगे साहेब. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिलीपराव वळसे पाटील, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, महंतजी देवेंद्रभाई शहाजी, सुरेशराव
भोर, मान्यवर आमचे थोरात साहेब आहेत आणि आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. खरं तर दिलीपरावांच्या बाबतीत मला एकच कायम वाटतं की अचूकपणे निसर्गातल्या ज्या घडामोडी आहेत त्याची अगोदरच कल्पना त्यांना ज्यांना मिळते आणि ते त्या व्यक्त करत असतात. कुणाला काही वाटू त्याच्याबद्दल ते कधी शंका बाळगत नाही आणि म्हणून त्यांनी जी काही 3-4-2 भाकितं सांगितली ती निश्चितपणे पूर्ण झाली. आणि मला एक दुसरं विशेष मला या परिवाराचं वाटतं, मग संतोषजी असतील किंवा दिलीपराव असतील, की अत्यंत प्रत्येक वेळेला एक बदल केला जातो. म्हणजे जे काही समाजाला पाहिजे आहे, जे काही आपल्याला पाहिजे आहे तशा पद्धतीची त्यांची पत्रकारिता असो, त्यांचे व्यवसाय असो, हे त्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये तातडीनं बदल करून घेतात आणि म्हणून हा परिवार आज यशस्वी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. संतोषच्या पत्रकारितेनंतर, फोटोग्राफीनंतर आज 30 वर्षापूर्वी एक चॅनल सुरू केलं. कदाचित त्यावेळेला चॅनल लावायची संकल्पना कुणाला नव्हती आणि अशा वेळेला सुद्धा संतोषरावांनी ते चॅनल सुरू केलं. डेके साहेब आणि हे दोघा भावांचं म्हटलं तर राम लक्ष्मणची जोडी आहे आणि खूप ऐकमाकाला असतात. आमच्या वहिनी असतील आणि दिलीपरावांच्या 2 मुली म्हणजे खरं तर हे 2 रत्न आहेत त्यांची. मग यशेल असेल आणि आपली गार्गीताई असेल. गार्गीताईनं खूप असं उच्च पदस्थ एक तिचं नेटवर्क आहे. तिने मध्ये जे याच्याबद्दल याची जी हे केली, संस्था स्थापन केली, त्या संस्थेचं कौतुक पंतप्रधानापर्यंत झालं. याच्यामध्ये ही काही छोटी बाब नाही. आणि आज दिलीपरावांनी ई-बाईक सुरू करून आपल्याला एक चांगली व्यवस्था करून दिली आहे आणि आता कमी पैशामध्ये हे दिले आहे. मला वाटतं याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायला हरकत नाही. त्याचप्रमाणे दिलीपरावांनी सगळ्यात अगोदर मला वाटतं इथं टाटाची जी गाडी आहे, ई कार EV त्यांनी तिथं पहिली इथं आणली, मनसरमध्ये आणली 4 वर्षापूर्वी. म्हणजे त्यावेळेला लोक धाडस करत नव्हती गाडी घ्यायची आणि म्हणून जग बॅटरीकडे चाललं आहे, जग प्रदूषणाला कंटाळलेलं आहे. याचा वेध घेऊन त्यांनी हा जो व्यवसाय सुरू केला आहे त्याला मी निश्चितपणे खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर पराग उद्योग समूहाचे सर्वेश्वरा अर्थात मॅनेजमेंट गुरु सन्माननीय देवेंद्र शेठ शाह. आज या ठिकाणी MG मोटर्स या नाविन्यपूर्ण व्यवसायाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या शोरूमचे उद्घाटक आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब, सन्माननीय शिवाजीराव दादा महाराज, आमचे मित्र सुरेश भाऊ भोर, रमेशजी येवले, संजूजी थोरात, दादाभाऊ शेठ पोखरकर, दिलीपजी मेदगे, स्टेजवर असलेले सर्वच मान्यवर आणि समोर असलेले, या ठिकाणी खरं तर दिलीपराव आणि नाविन्यपूर्ण काही नाही असं वर्षात किंवा 6 महिन्यात असं घडत नाही. नेहमी बातम्या लिहिता जगात काय वेगळं चाललंय, जग कुठे चाललंय याचा नेमका वेध मला वाटतं दोन्ही वळसेंना आहे. मोठे साहेब आपल्याला, नामदार साहेब कायम जगाची काय परिस्थिती होणार आहे, जगाची भांडणं कशावर होणार आहे, पाण्यावर होणार आहे, जग कसं बदलणार आहे आणि आपण पुढे काय केलं पाहिजे. आणि दिलीपराव ते व्यवहारात आणतात DK वळसे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग निमित्त काही असेल आणि दुसऱ्याला नुसता केवळ ही करण्यापेक्षा स्वतः काहीतरी आचरण करावं हे कायम एक असल्यामुळे, जसा आज हा ई-बाईक ही काळाची गरज आहे. मी अनेक वर्ष गेले 10-15 वर्ष जगात फिरत असताना त्या मिडल ईस्ट आणि त्या कंट्रीवर ज्या कंट्रीनी देशाला स्वतःला बदललं आहे, म्हणजे दुबईसारखं देश, अबुधाबी, या सगळ्या देशांनी पुढच्या 15-20 वर्षात ओळखलं की फक्त पेट्रोल विकून पुढचे 25 वर्षानंतर आपलं काही चालणार नाही आणि चाललंच तर पुन्हा आपल्याला काबुली चणे विकायला नरिमन पॉईंटला फिरावं लागेल. म्हणून ते जे जग बदललं, जे देश बदलले ते बदलले. पण आज जगातली जी परिस्थिती आहे की पेट्रोलची भांडणं 5-10 वर्षाची जी होती ती आता संपत आलेली आहे. पेट्रोलवरनं मग रशिया असेल, आणखीन काही देश असतील, या कालपर्यंत भांडत होते, पण आता ते भांडण वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी गेलेलं आहे. जगात सगळीकडे म्हणजे ऊर्जेचा प्रकल्प, ई-बाईक असतील किंवा सौर ऊर्जा, युरोपात
हार्डली 4 ते 5 महिने फक्त सूर्य त्या ठिकाणी त्या लोकांना सूर्यदर्शन होतं. सोलर पॉवर कधी तिथं ऐकली नव्हती. पण मधल्या रशिया आणि युक्रेनच्या भांडणामुळे त्यांना जे युरेनियमचं सप्लाय किंवा पॉवर सप्लाय हा सगळ्या युरोपवर इम्पॅक्ट झाल्यानंतर आज संबंध युरोपात जर पाहिलं तर सोलार इतकी टेक्नॉलॉजी बदलती आहे आणि तोच नेमका भारताने तर व्यवसाय केलेला आहे. पण डी के वळसेंनी पण 6 महिन्यापूर्वी गार्गीच्या माध्यमातून तो देखील व्यवसाय चालू केला. आज त्याची जाहिरात नाही, पण अनेक छोट्या छोट्या प्रकल्पांना मी पाहिलं की यांचे चांगल्या पद्धतीने अगदी 97%, 92% इतका त्या सोलारचा रिझल्ट चांगले असे त्यांनी पॅनल आणि जो हवा आहे तो पॅनल लहान लहान घरांमध्ये सौर ऊर्जा उपलब्ध करून द्यायचा, त्याचाही या ठिकाणी मी जरूर उल्लेख करतो. कारण त्यांच्याकडे बसावं तर नवं काहीतरी ऐकायला मिळतो. भाऊनी सांगितलं की कोविड काळात एकमेकाला भेटणं मुश्किल होतं, पण त्या काळात ज्या ज्या गरजेच्या गोष्टी होत्या उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं होतं. व्यवसाय दुसरा पार्ट होता. आजही ही ई बाईक जी आहे म्हणजे नॉर्वे देशात अनेक युरोपच्या देशामध्ये स्वतः प्राईम मिनिस्टर देखील तो सायकलवर जात असतो. आता नव्या ई बाईकवर त्या ठिकाणी जात असतात. ती ई बाईक या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध यांनी केलेली आहे आणि ते देखील लाख रुपयाची दुसरी इलेक्ट्रिक बाईक असताना, इलेक्ट्रॉनिक बाईक असताना ही केवळ 45 आणि त्यांनी आता सांगितलं की 40पर्यंत अजून आठवडाभर मिळेल. मला वाटत नाही तुम्हाला कसली सकाळ पेपरला जाहिरात द्यावा लागेल. 4-2 लोकांनी घेतल्या की अनुभवला की काही गरज नाही. आज 40,000 रुपयात कुठलीच बाईक भेटत नाही आणि त्याच्यातही RTOची झंझट नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या या नवीन उपक्रमाला मी या ठिकाणी शरद सहकारी बँकेतून तर ई बाईकचा अर्ज आला. आम्हाला RTOवरनं ते रजिस्ट्रेशनला किंवा मॉर्गेजला इश्यू येईल की कशावर मॉर्गेज द्यावं, पण तो काही प्रश्न येत नाही. 40,000 रुपयाची बाईक जर त्यांनी 10,000 रुपये भरले तर आम्ही फक्त 2 साईन घेऊन त्याला देऊन टाकू. दादाभाऊ शेटनी त्याच भरोशावर गाडी घेऊन टाकली. आमचे चांगले ग्राहक आहेत ते. पहिली बुकिंग त्या आज संजय शेठ थोरात त्यांची किती बुकिंग आहे? 1 गाडी आहे. मला वाटलं टप्प्याटप्प्याने त्यांची सगळ्या कंपनीत वाटप करतील अशा पद्धतीचं आहे. त्यामुळं आम्हाला काही जाहिरात करण्याची आणि सांगण्याची गरज नाही. आणि आज अशा या व्हेकलचं उद्घाटन झालं असं मी शरद सहकारी बँकेच्या वतीनं, आमच्या उद्योग समूहाच्या वतीनं या ठिकाणी पुनश्च एकदा या नवीन उपक्रमाला शुभेच्छा देऊन असेच नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी तालुक्यात पुढे नेत असताना जिथे जिथे ज्या ज्या पद्धतीची गरज या ठिकाणी असते त्या ठिकाणी दादा आणि नामदार या ठिकाणी कायम अशा या प्रकल्पाला बारकाईने त्यांचं लक्ष असतं. जिथे समाजाला पुढचा वेध घेण्याची आणि जो माणूस उभा राहतो त्याच्या मागे उभं राहण्याचं असं हे नेतृत्व आपल्या या तालुक्याला लाभलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचं देखील एवढ्या दिवाळीच्या व्यस्त वेळेत या ठिकाणी आलेत त्याबद्दल मी या प्रकल्पाच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद देवेंद्र शेठ. ई बाईक घेण्यासाठी आपण अर्थसहाय्य उपलब्ध केलं, अतिशय महत्त्वाची बाब आहे. यानंतर या ई बाईक उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी माननीय श्री माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अध्यक्ष म्हाडा गृहनिर्माण यांना तिकडे माहिती देतो. यांना विनंती करतो की आपण या उपक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे मित्र, सकाळचे पत्रकार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांची सुकन्या गार्गी काळे पाटील आणि संतोष धनश्री या सगळ्यांच्या सहकार्यानं आदरणीय महंत बाबाजी यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आज आगळा वेगळा
कार्यक्रम संपन्न होतो आहे. नव्यानंच उदयास आलेली ही कंपनी मेगा ग्रीन EV मोटर्स, आणि या मोटरच्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्या मंचर शहरामध्ये अतिशय माफक दरामध्ये अतिशय सुंदर आणि चांगली EV बाईक आपल्याला या ठिकाणी खरेदीसाठी उपलब्ध आहे. आणि अशा ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय सन्माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील, महंत बाबाजी, सन्माननीय देवेंद्र शेठ शहा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सुरेशराव भोर, आमचे जुने मित्र नॅशनल हायवेचे समन्वयक दिलीपरावजी मेदगे, त्याचप्रमाणे शिवसेना नेते, युवा उद्योजक रमेश येवले, आमचे दुसरे सहकारी संजय थोरात, आणि समोर बसलेले सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, या EV बाईकचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देवेंद्र शेठनं तपशीलवार माहिती आपल्या सगळ्यांना सांगितली. बाजारामध्ये किंवा जगामध्ये मोटरसायकल असो, ह्या छोट्या गाड्या असो किंवा मोठ्या गाड्या असो किंवा SUV असो, ह्यामध्ये EV वर्षन मोठ्या प्रमाणात यायला लागलं, कारण ती काळाची गरज आहे. गेल्या अनेक वर्षापासून एक साधन संपत्ती होती पेट्रोल आणि डिझेलची. पेट्रोल आणि डिझेलचा साठा हा किती वर्ष टिकणार आहे, किती पिढ्यांना टिकणार आहे, कारण वाहनांची संख्या प्रत्येक 5 वर्षाला जवळजवळ दुपटी तिपटीच्या पेक्षा जास्त होत राहिली आहे. आज आपण पाहता याचं सगळ्यात जवळचं उदाहरण म्हणजे चाकणची ट्रॅफिक. खूप मोठ्या प्रमाणात गाड्यांची संख्या झालेली आहे. जसं अमेरिकेमधल्या काही शहरामध्ये, उदाहरणार्थ लॉस एंजेलिस शहर आहे, त्या ठिकाणी लॉस एंजेलिस शहराच्या 1.25 पटीनं गाड्यांची संख्या आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर 1 कोटी लोकसंख्या असेल तर 1,20,00,000 गाड्या आहेत. तशी परिस्थिती आज भारतामध्ये यायला वेळ लागणार नाही. मग जर असं असेल, पेट्रोल एकतर साठा हा कायमस्वरूपी उपलब्ध राहणार नाही, दुसरं त्याचं पर्यावरणावर किती मोठा दुष्परिणाम होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि तिसरं कॉस्ट. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर स्वच्छ सुंदर वातावरणामध्ये ह्या EV कार, EV व्हेकल्स उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून बऱ्याचशा ठिकाणी आता हल्ली तर ज्या ज्या गाड्या येतात त्या गाड्यांना अनेक सवलती केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून जो कोणी EV व्हेकल घेईल त्याला ते फायदे उपलब्ध होतात. उदाहरणार्थ बऱ्याचशा टोल प्लाझावर EV गाड्यांना टोल लागत नाही, किमतीमध्ये सवलत आहे, अजूनही भविष्यामध्ये सवलती येणार आहे. आणि म्हणून ही काळाची गरज ओळखून दिलीपरावांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गार्गी आणि विकास या त्यांच्याबरोबर धनश्री या सगळ्या लोकांनी एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे चांगल्या मुहूर्तावर. आणि म्हणून या मुहूर्तावर चालू केलेल्या उपक्रमाला आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देत असताना अनेकांनी DK वळसे पाटलांच्या बाबतीत सांगितलं, त्यांच्या डोक्यातून काही ना काहीतरी नवीन आयडिया नेहमी निघत असतात. पर्यावरणाच्यावर त्यांचा चांगला अभ्यास आहे, आणि त्यांच्या घरातल्या ह्या आज गार्गी असेल, यशल असेल, ह्या दोन्ही मुली तुम्हाला माहिती हुशार का आहेत, कारण त्या आमच्या लांडेवाडीत शिकलेल्या आहेत.
आणि आम्हाला त्या दोघींचा अभिमान आहे. आणि म्हणून अशा ह्या चांगल्या उपक्रमाला मला आपल्या सगळ्यांच्या वतीनं या संयोजकाला मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. या ई बाईक उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते हा समारंभ संपन्न झाला या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. काळे पाटील परिवार आणि धनश्री परिवार या दोघांच्याही प्रयत्नामधून सुरू करण्यात आलेल्या मेगा ग्रीन EV मोटर्स आणि इनोव्हेशन या व्यवसायाचा शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाला उपस्थित माजी खासदार माननीय शिवाजीराव आढळराव पाटील, महंत योगी कृष्णनाथजी महाराज, आपले प्रसिद्ध उद्योगपती आणि सगळ्यांचे मित्र देवेंद्र शेठ शहा, संजयजी थोरात, सुरेश भाऊ भोर, दिलीपराव मेदगे, रमेश शेवले, दत्ता शेठ थोरात, दादाभाऊ शेठ पोखरकर, अशोकराव शिंदे, गणपतराव इंदोरे, सतीश रोडे पाटील, डॉक्टर मोहन साळी, सयाजी भाऊ काळे, मेगाग्रीनचे संचालक संतोष धनश्री, मेघाताई धनश्री, विजय धनश्री आणि आपले सगळ्यांचे आवडते पत्रकार उद्योजक DK वळसे पाटील, महानंदाताई वळसे पाटील, संतोषजी वळसे पाटील, रवींद्र वळसे पाटील, गार्गी काळे, सुनील वळसे, यशल खानविलकर, समोर बसलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज गार्गी आणि धनश्री या दोघांच्या माध्यमातून प्रयत्नातून या ई बाईकची निर्मिती केलेली आहे आणि त्याचा विक्रीचा शुभारंभ आज या दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी होतोय.
मी या दोन्ही परिवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना या व्यवसायामध्ये चांगलं यश मिळावं अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराकडे करतो. आपल्यालाही सगळ्यांना उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि आपल्याही जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. खरं तर आपले मित्र पत्रकार दिलीप वळसे पाटील यांना मला एक दिवशी सांगावं लागलं की दिलीपराव, तुम्ही तुमचं नाव बदलून घ्या. कारण बऱ्याच वेळेला काय व्हायचं, वर्तमानपत्रात एखादी चांगली बातमी आली की लोक मला फोन करायचे की तुम्ही छान लिहिले आजच्या पेपरमध्ये. म्हटलं मी दिलीप वळसे पाटील आहे, पण आणखीन एक दिलीप वळसे पाटील आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रात आहे. शासनावर टीका झाली तर मला कधी फोन कोणाचा आला नाही, कारण माझ्यावर कोणी चुकीची टीका केली तर मी कधी कोणाला फोन करत नाही आणि चांगली बातमी आल्यानंतरच फोन यायचा. आणि त्याच्यामधून डी.के. वळसे पाटील या नावानं आज ते आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. तसं पाहिलं तर हे आमचं जे वळसे पाटील कुटुंब आहे, डी.के. सगळं सांगू ना, ते शाळेमध्ये असताना त्यांच्या कुटुंबाचं एक हॉटेल होतं निरगुडसरला आणि त्यांचे वडील काशीनाथराव वळसे हे ते हॉटेल चालवायचे आणि डी.के. बऱ्याच वेळेला एका हातात कपबशा, बोटात अडकवलेले कप आणि दुसऱ्या हातामध्ये चहाची किटली अशा ऑर्डर घेऊन जायचे. पण एखाद्याचं डोकं, माइंड, एक एंटरप्राइजिंग माइंड असतं आणि मग त्यांनी हळूहळू पत्रकारितेला सुरुवात केली. पत्रकारिता करता करता त्यांना वाटलं नुसतं एवढ्यावर भागायचं नाही, बर्फाचा कारखाना सुरू केला आणि असे अनेक उद्योग. काजूची फॅक्टरी काढली, संतोषला स्टुडिओ काढून दिला आणि मग त्याला पत्रकार बनवलं. असं हे एंटरप्राइजिंग माइंड आमच्या डी.के.चं माइंड आहे. बऱ्याच वेळेला आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो, टी व्हीवरही बघतो, बातम्या बघतो, रिपोर्ट बघतो, वर्तमानपत्रातही पाहतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक कन्स्ट्रक्टिव्ह माइंड आणि दुसरं डिस्ट्रक्टिव्ह
माइंड, म्हणजे एक चांगलं लिहिणारे काही लोक, समाजाचं भलं व्हावं असं वाटणारे लोक, आणि काही लोक फक्त दोषच दाखवायचे, फक्त टीकाच करायची, अशाही प्रकारचं हे आजचं पत्रकारितेचं युग आहे. सुरेशराव, मी पण पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे आणि मी पण वकिलीची सनद घेतलेली LLM झालेलं आहे, पण ना तर कधी कुठल्या कोर्टात गेलो, ना तर कुठल्या वर्तमानपत्रात गेलो. पण आता हे वेगळंच काम माझ्या वाट्याला गेले 30-40 वर्ष आलेलं आहे. पण आज हे सगळं करत असताना त्यांच्या दोन्ही कन्या, मग गार्गी असेल, यशल असेल, त्यांच्या या दोघींच्या मातोश्री असतील, आमची घोडेगावची काळे कंपनी, सयाजी भाऊ, हे पण आमच्या नात्यातच आहेत. आणि त्यांच्या घरामध्ये गार्गी गेल्यापासून जसं सयाजी भाऊंनी सरपंच म्हणून घोडेगावचा कारभार केला, तसं आता या परिवारानं बाकीच्या अन्य गोष्टीच्या ऐवजी नवीन नवीन व्यवसाय सुरू करण्याचं धोरण कायम ठेवलं आणि त्याच्यातूनच आज हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलेला आहे. पर्यावरणाच्या संदर्भात अलीकडच्या काळामध्ये खूप चर्चा होते आणि म्हणून जर आपण पर्यावरण जपलं नाही तर काय होतं याची उदाहरणं नुसती आता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. आज ज्या पद्धतीनं यावर्षी मे महिन्यात पावसाळा सुरू झाला, अजूनही चालूच आहे. मोठे मोठे पूर आले, मोठी मोठी गावं वाहून गेली, शेतीचं नुकसान झालं. पण हे नुसतं आपल्याकडेच नाही, तर जिथं आपण मनाच्या शांतीसाठी जातो उत्तराखंडमध्ये, आज त्या उत्तराखंडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लायडिंगच्या घटना किंवा डोंगर कोसळण्याच्या घटना आणि अशा अनेक घटना घडत आहेत. शिवाजीराव, मी तर काही फार परदेशात फिरलो नाही तुमच्या इतका आणि देवेंद्र शेट्टी इतका, पण आता हल्ली आपण TV वर पाहतो की जगाच्या सुद्धा अनेक देशामध्ये आता मोठे मोठे पूर यायला लागलेले आहेत. युरोपमध्ये सुद्धा गावाच्या गावं पाण्याखाली जायला लागलेली आहेत. आणि हा जो निसर्गामध्ये होणारा जो बदल आहे, हा बदल जर आपण मानवानं वेळीच रोखला नाही तर भविष्य काळामध्ये याच्यापेक्षा सुद्धा अधिक भयंकर अशा परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून आज जसा उल्लेख इथे झाला तसे पेट्रोल डिझेलचे साठे कमी होत आहेत, कोळशाचे साठे कमी होत आहेत, पेट्रोल डिझेल महाग होत चाललंय. आपले जगप्रसिद्ध तात्या, ट्रम्प तात्या, ते आता कर लावायला लागलेले आहेत.
आणि हे सगळं इम्बॅलन्स जो आहे हा इम्बॅलन्स होत राहणार आहे भविष्य काळामध्ये. आणि म्हणून आता त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. मार्ग काढायचा असेल तर पर्यावरण राखण्याच्यासाठी बाकीच्या ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत या गोष्टी रोखणं आणि त्याच्यामधून पर्यावरणपूरक अशी साधनं निर्माण करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. डिकेंनी मला ज्यावेळेला आमंत्रण दिलं की फक्त इलेक्ट्रिक चार्जिंगवर आता ही बाईक चालणार आहे आणि त्याचा ॲव्हरेज, त्याचं गणित, हिशोब सगळा त्याचा पाठ असतो. तर तो सगळा त्यांनी मला सांगितला. मी म्हटलं डीके ठीक आहे, आपल्याला बाईक चालवायची, तुम्ही समजा इलेक्ट्रिकवर चार्जिंग कराल, पण शेवटी वीज निर्माण करायला काय लागतं? कोळसाच लागतो. कोळसा जाळूनच वीज तयार होते. आपल्याला त्याच्यामध्ये ऑइल लागतं, ते ऑइल जाळूनच तयार होतं, म्हणजे वीज तयार होते. आणि मग आपण किती जरी वीज तयार केली तरीसुद्धा आज आपल्याला भविष्य काळामध्ये संपूर्ण पर्यावरणाचं रक्षण करता येईल अशी परिस्थिती होणार नाही. पण त्यालाही डिकेनचं उत्तर तयार होतं की इलेक्ट्रिसिटी समजा वीज बोर्डाकडून नाही घेतली तर आपण याला सोलरवर पण चार्ज करू शकतो. कारण सोलर जो आहे, जगामध्ये असे अनेक देश आहेत की ज्या देशामध्ये 6-6 महिने 9-9 महिने सूर्य उगवत नाही, ऊन पडत नाही, त्यामुळं तिथं सोलर चालत नाही. आपल्या देशामध्ये मात्र सूर्याचा प्रकाश आणि सूर्याची उष्णता ही मुबलक आहे आणि त्यामुळं मग तुम्ही घरावर सोलर बसवा, काही दिवसांनी गाड्यांवर सुद्धा सोलरचे पॅनल येतीलच आणि कुठं चार्जिंग स्टेशनची पण गरज नाही लागणार आणि ॲटो चार्जिंग त्याच्यामधून सुद्धा होत राहील. शेवटी ट्रकवर सुद्धा आता सोलरवर म्हणजे सोलर नाही पण इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या सोलर ट्रकसुद्धा, मोठा लोड घेऊन जाणाऱ्या ट्रक आता निर्माण झालेल्या आहेत. 55 टनी या ट्रक निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं या व्यवसायाला भविष्य काळामध्ये खूप मोठं भवितव्य आहे. आपल्यालाही त्या मार्गाने जावं लागेल आणि त्या मार्गाने जात असताना आपल्याला ह्या नवीन साधनांचा उपयोग करावा लागेल आणि तो उपयोग आपण सगळ्यांनी करावा अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी करतो. बोलण्यासारखं खूप आहेत पण आज पुढेही कार्यक्रम आहेत. खरं तर या कार्यक्रमातला हा विषय नाही, पण येवले साहेबांनी मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिली की माणसांचं जीवन सुरक्षित राखण्याच्या दृष्टिकोनातून आता हे जे वन्य प्राण्यांचे जे हल्ले होत आहेत, ज्याच्यातून माणसं मृत्युमुखी पडत आहेत, हे सुद्धा पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळंच घडलेली घटना आहे. 8 दिवसापूर्वी एक घटना घडली, आज दुसरी घटना घडली. शिवाजीरावनं मी दोघंही तिथं गेलो होतो.
संबंधितांशी काय बोलायचं ते बोललेलो आहोत. पण मी आपल्याला सांगतो की हा प्रश्नसुद्धा फक्त आंबेगाव तालुक्यापुरता किंवा शिरूर तालुक्यापुरता नाही, हा राज्यामध्ये आणि देशामध्ये असलेला प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी एका गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे की काही वर्षापूर्वी आपल्या परिसरात फक्त 300 बिबटे होते. आज त्या बिबट्यांची संख्या जवळजवळ 1000च्या आसपास गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 300 ते 400 माद्या आहेत. आणि या ज्या माद्या आहेत या वर्षामधून 2 वेळा पिलांना जन्म देतात. एका वेळेला 3-3 पिलं येतात. एका मादीने जर एका वर्षामध्ये 6 पिलांना जर जन्म दिला तर किती पिंजरे लावले आणि काही जरी केलं तरी हा प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये पिंजरे वाढवणं हा एक पर्याय. अजितदादा, गणेश नाईक साहेब, मुख्यमंत्री सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. केंद्राचा जो वन कायदा आहे त्या वन कायद्यामध्ये वाघ असो किंवा बिबट्या असो किंवा कुठलाही प्राणी असो त्याला मारायची परवानगी आपल्याला त्या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून 2 गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. एक तर त्याच्यामध्ये या बिबट्यांच्या माद्या आहेत त्यांची नसबंदी करणं आणि ती नसबंदी करण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करणं. आणि त्याच्यासाठी लवकरच अजितदादांनी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे की पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या आमदार खासदारांचं डेलिगेशन घेऊन दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांशी फोनवर बोलणं झालेलं आहे. वेळ घेऊन त्याच्यामधून हा नसबंदीचा एक कार्यक्रम हातामध्ये घेणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, कुठलाही वाघ किंवा कुठलाही बिबट्या त्याची जी चाल असते एका दिवसाची तो 100 किलोमीटरचा अंतर एका दिवसामध्ये कापू शकतो. रेडियसमध्ये तो फिरू शकतो. आता इथं पकडला आणि तिथं सोडून दिला तर जसं मांजरसुद्धा कुठे तुम्ही सोडून द्या ते संध्याकाळी जसं घरी येतच तसंच याचं सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये ज्या उपाययोजना सरकारी लेवलला करायच्या आहेत, राज्याच्या लेवलला असो केंद्राच्या लेवलला असो, या उपाययोजना करण्याच्या कामासाठी ज्यांच्यावर या गोष्टीची जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही सगळे करतो आहोत, करत राहणार आहोत. आणि शेवटी हे काय मानवनिर्मित संकट नाही, हे नैसर्गिक संकट आहे. आणि या नैसर्गिक संकटाचा सामनासुद्धा आपल्याला करायला पाहिजे. जसं पर्यावरणाच्या संदर्भात डिकेंनी अण्णासाहेब आवटे कॉलेजला मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावली. नुसतं डिकेंनी सगळं करून चालणार नाही, आपल्याला सुद्धा झाडं लावली पाहिजे. माळींची घटना आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आहे. बाकीच्या देशामध्ये अन्य ठिकाणी घडणाऱ्या घटना आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आहेत. आणि त्या घटनांमधून बोध घेऊन आपल्याला पुढे जायचं काम करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. मी या निमित्तानं गार्गी तुम्हाला आणि तुमच्या पार्टनर्सला, धनश्री कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही सुरू केलेला हा व्यवसाय हा चांगला चालेल
आणि सगळेच लोक तुमच्या पाठीशी आहेत. आणि देवेंद्र शेटने आत्ताच सांगितलं की आम्ही शरद बँकेमधून ज्याला लागेल त्याला कर्ज देऊ. त्यांनी मला इथं व्याजाचा दर जाहीर करायला सांगितलं आहे, पण तो मी काय करणार नाही, कारण मी काही संचालक नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही जाहीर करायचं आहे ते तुमच्या तोंडानेच तुम्ही इथं लोकांना सांगा, म्हणजे लोकांचा त्याच्यावर जास्त विश्वास बसेल. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आणि सवलतीचं ते DK तुम्ही सांगा, गार्गी सांगा, कारण मी काय आयुष्यात काय कुठला व्यवसाय केलेला नाही, मला याचा काय अनुभव फारसा नाही. आणि म्हणून हो आमच्या कुटुंबाचा एक व्यवसाय होता, म्हणजे जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा, ती म्हणजे पिठाची गिरणी. आणि तो आजही आहे. आणि पिठाच्या इथं माझं पूजनचं ऑफिस आहे ना, त्याच्या शेजारी पण पिठाची गिरणी आहे. त्या पिठाच्या गिरणीचा आवाज ऐकल्याशिवाय आम्हाला झोपच येत नाही, ही परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आज दिवाळीच्या निमित्ताने हा जो आनंद सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे, त्याच्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि देवेंद्र शेठ, व्याजाची घोषणा तुम्ही करा आणि गार्गी डिस्काउंटची घोषणा तुम्ही करा, एवढंच मी सांगतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर बँकेचे सर्व साहेब आहेत, पण नेतृत्व कसं असावं का हा चेअरमन आणि संचालकाचा अधिकार आहे. पण आमच्या पॉलिसी मॅटरमध्ये आहे की ई बाईकला आपण स्पेशल प्रदूषणाच्या जपणाऱ्या लोकांना 1.5% मोटर बाईकला आणि 1% फोर व्हीलरला, कारण बिबट्यामुळं फोर व्हीलरची सुद्धा खूप या ठिकाणी विक्री वाढलेली आहे. त्यामुळं या धोरणाला देखील मोटर ई बाईकला आम्ही 8% एवढं व्याजदर शरद सहकारी बँकेतून देण्यात येईल. 30% मुदत वाढली सगळं. आणि मुदत वाढवली. नमस्कार. जसं साहेबांनी सांगितलं, साहेबांनी सजेस्ट केलं आणि जसा आग्रह DK सरांचा होता, आपण ही मुदत 30 तारखेपर्यंत वाढवलेली आहे. डिस्काउंटची दिवाळी ऑफर आणि स्टार्टिंगचा जो शोरूम स्टार्टिंगचा जो ऑफर होता तो 30 तारखेपर्यंत वाढवला आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक मी अनाउन्समेंट करू इच्छितो. देवेंद्र सरांनी डिक्लेअर केलं की 1.5% कमी केलेलं आहे याच्यामध्ये इंटरेस्टमध्ये. तर आमची पण जबाबदारी बनते की आम्ही पण काहीतरी रेग्युलर या एरियासाठी करायला पाहिजे. यासाठी मी असं अनाऊन्स करतो की आमचा जो अल्फा मॉडेल आहे जो 45,000चा आहे तो या शोरूमसाठी रेग्युलरी 42,000ला राहील. हा कधी या शोरूम व्यतिरिक्त कुठेही तो 45लाच विकला जाईल, पण या शोरूममध्ये तो 42,000लाच विकला जाईल. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की आपण ही जे मेगा ग्रीन इवे मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावामध्येच कंपनीचे उद्दिष्टे आहेत. आपण मेगा ग्रीन म्हणजे पूर्ण प्रदूषणमुक्त करण्यासाठी ही कंपनी ओपन केलेली आहे. त्या उद्देशाने हे नाव हे केलेलं आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आभारी आहे. सर्वांना विनंती की यानंतर 3 गाड्यांचं वितरण सन्माननीय संजय शेठ थोरात, दादाभाऊ शेठ पोखरकर आणि रामदासजी भोर या गाड्यांचं वितरण आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि सर्वांना अल्पोपहाराची व्यवस्था जागेवर केली जाईल. सर्वांनी जागेवरच बसायचं आहे. संजय शेठ थोरात जिल्हाध्यक्ष, त्याचप्रमाणे दादाभाऊ शेठ पोखरकर संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि रामदास शेठ भोर माजी सरपंच अवसरी या 3 गाड्यांच्या चावीचं आणि गाड्यांचं वितरण
आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर सर्वांनी परत एकदा मंडपात बसायचं आहे. आपणा सर्वांची या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे, त्याचा आपण सर्वांनी अल्पोपहार घ्यायचा आहे अशी सर्वांना विनंती राहील. पर्यावरणासाठी अतिशय उपयुक्त अशी ही बाईक या ठिकाणी उपलब्ध आहे. 45,000च्या गाडीसाठी 3,000 डिस्काउंट आता धनश्री यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे परत एकदा 45साठी 40 असे 2 प्रकारचे या ठिकाणी डिस्काउंट दिले आहेत. आणि शरद बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय देवेंद्रभाई शेठ शहा यांनी या ठिकाणी हरिदासजीकडे आपल्या गाडीचं या ठिकाणी वितरण होतं आहे. आपले मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय निलेशजी थोरात आपण उपस्थित आपले मनापासूनचं स्वागत. ही बाईकचा आता एक नवीन पर्व मंचर शहरामध्ये सुरू होत आहे. 100 रुपयामध्ये 500 किलोमीटर म्हणजे फक्त 20 पैशामध्ये 1 किलोमीटर एवढं स्वस्त दरामध्ये आपल्याला बाईक मिळणार आहे. आणि आपलं जे छोटं मोठं काम असेल ते बाईकच्या माध्यमातून आपण करणार आहोत. या बाईकला 3 गिअर असणार आहेत आणि विशेष म्हणजे या बाईकला रिव्हर्ससुद्धा गिअर आहे. आपल्या कोणत्याही मोटरसायकलला रिव्हर्स गिअर नाही आहे, या बाईकला रिव्हर्स गिअर आहे आणि 3 गिअरमध्ये ही गाडी चालणार आहे. साधारणपणे कुठे आपल्याला फिरायला जायचं म्हटलं तर या बाईकवर आपण अतिशय कमी वेगामध्ये निसर्ग सौंदर्य पाहत पाहत आपण जाऊ शकतो आणि आपल्याला कोणताही त्यामध्ये खर्चही नाही. सोलरचं जर आपण सिस्टीम बसवली तर लाईटची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था होईल. सोलरचं सुद्धा DK वळसे पाटील हे सोलरचं सुद्धा काम करतात. आपल्या सर्वांना प्रत्येक विनंती की आपण या ठिकाणी उपस्थित राहायला आपलं मनापासूनचं स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं DK वळसे पाटील आणि गार्गी काळे पाटील या दोन्ही परियोजनेचं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक धनश्री कुटुंबाच्या वतीने आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद.
आज या ठिकाणी मनसर नगरीमध्ये पर्यावरणपूरक अशा मेगा ग्रीन एव्ही मोटर्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या नवीन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। विशेषतः आंबेगाव तालुक्याच्या पत्रकारी क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं असं योगदान आहे असे DK वळसे पाटील सर यांच्या कन्या गार्गी वळसे पाटील आणि धनश्री या दोन्ही परिवारांनी मिळून एक सुंदर असा व्यवसाय आज या ठिकाणी चालू केला। त्याचं उद्घाटन या तालुक्याचे भाग्यविधाते दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि त्याचबरोबर प्रथम खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालं। एक सुंदर असा प्रोग्राम या ठिकाणी झालेला आहे आणि विशेषतः मला आनंद वाटतो की पर्यावरणपूरक अशा या 2 व्हीलर्स बाईकचा आगामी काळामध्ये निश्चितप्रमाणे सगळीकडे वापर होईल, उदंड असा प्रतिसाद या व्यवसायाला मिळेल। मी सातगाव पठार भागातून आलेल्या सगळ्या जनतेच्या वतीने माझे मित्र भाऊसाहेब सावंत पाटील यांच्याही वतीनं या व्यवसायासाठी आणि वळसे पाटील परिवाराला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हाताली करा दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मनसर शहरामध्ये मेगा ग्रीन एव्ही मोटर्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड इलेक्ट्रिक स्कूटीचं उद्घाटन, शोरूमचं उद्घाटन आज या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये झालं। अनेक मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। उत्तम असा प्रतिसाद या व्यवसायाला मिळो असे मी सुद्धा आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो। आजच्या प्रदूषणाच्या कालावधीमध्ये या बाईक अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि यामुळं कुठलंही प्रदूषण होणार नाही, ही आपल्या निसर्गाला एक प्रकारची मदत होईल असा या व्यवसायाचा अतिशय सुंदर असा उपक्रम DK वळसे साहेबांनी घेतला। त्यांना मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। आज या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय DK वळसे पाटील यांनी मेगा ग्रीन मोटार्स याचा व्यवसायाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। भविष्यामध्ये एनर्जी सेविंगसाठी आणि लोकांच्या खिशाची बचत होण्यासाठी हा केलेला मोटारचा प्रयोग अतिशय सुंदर आहे आणि भविष्य त्याला खूप उज्ज्वल आहे। मी माननीय DK साहेबांचे या ठिकाणी पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि आमचे गावच्या वतीनं निरगुडसर गावच्या वतीनं सरपंच या नात्यानं त्यांना खूप खूप साऱ्या त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय गुरुदेव। मेगा ग्रीन एव्ही मोटार्स इन्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून गार्गी काळे आणि वळसे यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून हे जे काय शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे ते एकदम स्तुत्य उपक्रम असा आहे आणि त्या स्तुत्य उपक्रमास आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। हा जो काय व्यवसाय चालू केलेला आहे तो एक खूप चांगला स्तुत्य असा उपक्रम आहे। या कार्यास आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा। भविष्यामध्ये ह्या गाड्या भरपूर चालतील आणि प्रदूषणाचा सुद्धा जवळजवळ विषय या ठिकाणी संपूर्ण जरी नाही संपला तरी काही अंशी मार्गी लागेल आणि एकदम स्वस्त अशी ही गाडी आहे। त्यांनी आत्ता 42,000मध्ये ही गाडी दिलेली आहे। त्या सायकलची किंमत आज घ्यायला गेलं तर एक 25,000 आहे, पण एक स्कूटीची किंमत 42,000 अशा पद्धतीने आज त्यांची विक्री चालू आहे आणि याला जनतेचा खूप मोठा पाठिंबा मिळत आहे। आमच्या ह्या कार्यक्रमास खूप खूप हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय श्रीराम।